पाठ 5वा मुंग्यांच्या जगामध्ये मुंगी हा शब्द उच्चारताना आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडाडून चावणाऱ्या लाल मुंग्या. भारतामध्ये मुंग्यांचे सुमारे 1000 जाती आढळल्या गेलेल्या आहेत. मग कीटक वर्गाची जी काही जात असेल तर ती वेगवेगळी जी जात आहे. कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी आणि कष्टाळू, शिस्तप्रिय आणि हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात. प्रत्येक वसाहतीमध्ये अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या सुद्धा पाहायला मिळतात. मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का? अशा प्रकारे बोलत असतील का? मग मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो? असे नाना प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतात. आपण एकमेकांशी संवाद साधतो. मुंग्याप्रमाणेच माणसाप्रमाणेच मुंग्या नक्कीच बोलत नाही. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरता एक विशिष्ट सोय करून दिली आहे. मुंग्यांना सुद्धा एकमेकाशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच एक सोय करून दिलेली आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करत असतात. एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गामध्ये आपल्या शरीरावाटे विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येत असते. मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळवल्यावरच सोडतात, इतर वेळेस नाही. मग इतर मुंग्या मिशांच्या साह्याने या गंधकणांचा मार्ग काढत अन्न साठ्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेमध्ये चालत असताना लक्षात येतात. परीक्षेत जर प्रश्न विचारला गेला की मुंग्या एका रांगेत का चालतात, तर अन्नाचा साठा सापडल्यावर विशेष गंधकण त्या सोडत असतात. त्या गंधकणाचा मिशाच्या आधारे शोध घेत ह्या मुंग्या चालत जात असतात. म्हणून एका रांगेमध्ये मुंग्या चालत असतात. आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात, पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे की दुसऱ्या वसाहतीमधील आहे हे मुंग्यांना ओळखता येते. वेगवेगळ्या वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो. मुंग्या मिशांच्या साह्याने तो गंध ओळखतात. रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधीकधी भेटतात, दिसतात. त्यामागे हेच कारण असते. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारच्या गंधकण बाहेर सोडतात. या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्यांच्या मदतीसाठी ताबडतोब धाव घेत असतात. त्याचबरोबर सावधतेचा इशारा देणे गंधकण सुद्धा हवेत सोडतात. त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर त्या गंधकणाचा परिणाम अतितीव्र होतो. अशा वेळी अधिक प्रमाणामध्ये गंधकण सोडले जातात. संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. त्यातून येणाऱ्या आवाजाच्या साहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःचे किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलाचा फवारा शत्रूवर सोडताना पाहायला मिळतात. न कळत एखाद्या वेळेला लाल मुंग्या वसाहतीच्या पाय पडल्यास काय होते ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्या मिळून चावा घेतात की त्याला तेथून पळ काढावाच लागतो. काही जातीच्या किंवा जमातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. दंश करताच प्राण्यांच्या शरीरामध्ये विष सोडले जाते. हे सोडलेले विष जे असन विषाच्या मोठ्या
प्राण्यांवर फारसा प्रभाव जाणवत नाही, परंतु अशा अनेक दंशापासून होणारा दाह, जो काही दाह असतो तर तो मोठ्या प्रमाणाचा प्रभाव जाणवतो. परंतु अशा अनेक दंशापासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यासाठी यशस्वी ठरतो. मुंग्यांचा जो काही प्रभाव असतो तर प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत. अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचा हा एक भागच मानला जातो. हे आपल्याला कसे विसरून चालेल. अशा या उद्यमशील, शिस्तबद्ध, सामाजिक आणि जीवन जगणाऱ्या मुंग्याकडून बरेच काही शिकण्यासारखे मिळतात आणि शिकून आपल्याला असे लक्षात येते. लेखक प्रकाश किसन नवाळे यांनी मुंग्याबद्दल आपल्याला भरपूर अशी माहिती दिलेली. मुंग्या एका रांगेत चालतात आणि त्यांच्या शरीरातून एक गंधकण सुद्धा सोडत असतात. त्या गंधाच्या स्वरूपाने ह्या मुंग्या आपलं अन्न कुठं आहे, आपण ते कसं शोधावं, यावर सगळ्या मुंग्या त्या दिशेने चालत जात असतात.